बुवाची आज रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे. 2 मोठी रताळं घातले, त्या पाणी बुडसतो त्याच्या आणि शिजवून घ्यायची. बाळांनो, रताळं शिजले ती आता साल काढून घेते. अशी रताळं कुस्करून घ्यायची आणि गुळ घालायचा. ह्याच्यात आता गुळ घालायचा. चुलीवर वितळून घ्यायचा गुळ. 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतले. 1 वाटी बेसन पीठ घालायचं. रताळ शिजले हो, त्यात गूळ घालून नितळून घेतले. आता हे घालायचं आणि मळून घ्यायचं. हळद 1 चमचा घालायची आणि वेलची पावडर 1 चमचा घालायची. सगळं जिन्नस एकत्र केल्यानंतर पीठ मळून घ्यायचं. आम्ही ह्याला घाऱ्या म्हणतो, काही जण गोड पुऱ्या म्हणतात. रताळाच्या आणि गुळाच्या पाण्यात रताळ हे पीठ मळायचं. थोडं थोडं घट्ट आहे म्हणून पाणी घेऊ. एक जीव होईस्तोवर मळून घ्यायचं. पीठ मळल्यावर 15 मिनिटासाठी मळून द्यायचं पीठ आणि त्याच्यानंतर करायला घ्या. गोळा करायचा. गोळा बनवून लाटून घेते. वाटीनं गोल गोल अशा पुऱ्या पाडून घेऊया. असे मी लाटून घेऊन गोल गोल पुऱ्या पाडून मग मी तळून घेणार. जाड बी लाटायचं नाही, लय पातळ बी लाटायचं नाही. त्या घाऱ्या या साऱ्या घाऱ्या लाटून झाली. ती तेल गरम झाले, आता तळून घेते. साईडनं तळली की पलटून घ्यायची दुसऱ्या साईडला. तळले ते आता काढून घेते. अशा पद्धतीने सगळ्या तळून घ्या. बाळांनो, आपल्या साऱ्या घाऱ्या तळून होईत आल्या त्या. आणि आता तुम्ही आपण घाऱ्या भोपळ्याच्या, पिकलेल्या काकडीच्या, रताळाच्या, केळाच्या करू शकतो. 8 ते 10 दिवस चांगले टिकतात. 8 ते 10 दिवस खाऊ शकतो आपण. रताळाच्या घाऱ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही बी घरी करून खावा.